माऊली पिता बंधू सोयरा तुशी आमचा निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भजना हे दयानिधे श्री गजानना। नमस्कार, मी माधुरी कुमकर। पुढारी न्यूजच्या गणपती स्पेशल बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आम्ही तुम्हाला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींचे घर बसल्या दर्शन घडवणार आहोत। चला तर मग पाहूया। सुरुवात नवी मुंबईतून। कोपरखैरणे मोरया सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाने मंदिरातील फुलांच्या निर्माल्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारली आहे। 5 वर्षांपासून मंडळातर्फे विविध प्रकारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो। प्रदूषण पर्यावरणाची हानी लक्षात घेता गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय मंडळाने घेतला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। आपण पाहूया। नवी मुंबईतील प्रसिद्ध असलेलं कोपरखैरणेचा इच्छापूर्ती हे मंडळ गेल्या 3 वर्षांपासून या पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभाग घेताना पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर गणेशोत्सव साजरा करताना तो भक्तिभावाने श्रद्धेने साजरा केला जातो आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर त्याला या पर्यावरणाची साथ जर लाभली तर हा उत्सव आणखी उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो। तुम्ही थेट निर्माल्यांमध्ये जी फुलं असतात त्यांच्यापासून तुम्ही हा बाप्पा साकारलाय, कशी संकल्पना सुचली, यंदाचं काय वेगळेपणे काय सांगाल, कसा आहे हा प्रवास? नमस्कार, मी रोहित विजय सहित मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा सभासद। मी आज गणेशोत्सवा निमित्त हे सांगू इच्छितो की आपला जो काही बाप्पा आहे तो फुलांच्या निर्माल्यापासून साकारला जातोय। गेले 3 वर्ष आपण हा उपक्रम राबवतोय। आपण जी ही मूर्ती बनवली, आपण पाहत आहात ही मूर्ती, ही आपण 15 फुटाची मूर्ती बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण इस्कॉन टेम्पल खारघर या ठिकाणाहून आपण श्रीकृष्णांचा जो काही फुलांचे जे काही निर्माल्य आहे ते आपण गोळा केले, ते सुकवले, त्याची पावडर बनवली आणि त्याच्यामध्ये डिंक आणि काथ्याची त्या फुलांना साथ मिळाली आणि त्याच्यापासून आपण हा 15 फुटी गणेशोत्सव गणपतीचा बाप्पा आपण साकार केलेला आहे। आपण इस्कॉन टेम्पलमधून ही फुलं गोळा केली, त्याच्यामुळे आपण हा कृष्णरूपी अवतार घेतलेला आपण बाप्पा साकारला आता। या मी गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेश मंडळांना व सर्व गणेश भक्तांना हा संदेश देऊ इच्छितो की मोठ्या मूर्त्या सुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक बनवता येतात। म्हणजे इथून मागे आपण पाहिलं की टिश्यू पेपरच्या मूर्त्या झाल्या, त्यानंतर कागदी लगद्याच्या मूर्त्या झाल्यात। असाच मंडळाचा एक मानस होता की आपण काहीतरी वेगळं करावं जेणेकरून पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणाला हानी होणार नाही याची कुठेतरी आपल्याकडून दखल घेतली जावी। म्हणून आपण गेले 3 वर्षापासून हा फुलांचा बाप्पा साकारत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, नवी मुंबई। आता मंडळांचे गणपती पाहूयात। गोंदियामध्ये जाऊया। गोंदिया शहरामधील मामा चौक येथील हॉटेल मालकानं नागपूरच्या टेकडी गणपतीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। मागील 18 वर्षांपासून हॉटेलमध्ये गणरायाची स्थापना करण्याची परंपरा आहे। यंदा अमरनाथ येथील महाकालेश्वर उज्जैन मंदिराचा देखावा त्यांनी साकारला। यासह गणेश टेकडीची आकर्षक मूर्ती सुद्धा साकारल्यानं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात। ठाण्यात जाऊयात। ठाण्यात गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम एकतेचा देखावा पाहायला मिळाला। ठाण्यातील कोपरीचा महाराज गणेशोत्सव मंडळानं ईदच्या पूर्वसंध्येला गणरायाची आरती करण्याचा मान मुस्लिम समुदायाला दिलाय। यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम तरुण तरुणींनी एकत्र येत गणरायाची मनोभावी आरती करत एकतेचा संदेशही दिलाय। मुस्लिम समाजानं मानवता हा धर्म असल्याची भावना यावेळी व्यक्त केली आहे। कहना चाहता हूँ कि हम भले से कोई और मजहब के रहेंगे मगर हमारे में सबसे बड़ा मजहब है इंसानियत का। भले से हमको समझता कुछ नहीं होगा मगर हम इनकी खुशियों में शरीक होते हैं, ये हमारी खुशियों में शरीक होते हैं, तो हम इनकी खुशियों में क्यों नहीं शरीक होते। तो बस अपना प्रेजेंस यहाँ पे मैं नोटिफाई करने और यहाँ पे एक मैसेज देने कि हम सब एक है। जैसा उन्होंने हम लोग के लिए रखा मुस्लिम समाज के लिए आती, मुझे बहुत अच्छा लगा ये देखकर। हम लोग हर साल गणेशोत्सव में आते हैं, इसी तरह शामिल होते हैं, हम पप्पा का दर्शन करते हैं। जैसा हमारा ईद त्यौहार है वैसे ही हमारा एक गणेशोत्सव भी त्यौहार है। हम लोग इसको बहुत अच्छे से मनाते हैं। हम लोग को बहुत अच्छा लगता है जब हम लोग ऐसा देखते हैं कि फेस्टिवल को हम सब फील करते आते हैं।
जालन्यात जाऊयात. जालन्यात बडी सडक परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. शहरात सर्वत्र 22 ते 25 फूट उंच गणेश मूर्तींची स्थापना केली गेली आहे. उंच मूर्ती नागरिकांसाठी विशेष आकर्षण सुद्धा ठरतात. मंडळांबाहेर गणरायाच्या दर्शनासाठी नागरिक मोठी गर्दीही करतात. यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. योग्य ती खबरदारी पोलिसांकडूनही घेतली जाते. पुढे गोंदियातील रामनगर भागातील बाप्पाची उंच मूर्ती नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते. 19 फूट बाप्पाच्या मूर्तीसह 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा रामनगर गणेश मंडळाने साकारला. आकर्षक आणि दागिन्यांनी नटलेली गणरायाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. गोंदियामधील नागरिकांसाठी ही मूर्ती भक्ती आणि देखाव्याचा अनोखा संगम सुद्धा ठरली आहे. आता नागपुरात जाऊया. नागपुरातील गणेश मंडळांनी पुढाकार घेत आरोग्य शिबिर राबवलंय. गेल्या 4 दिवसांत 10,000 भाविकांची आरोग्य तपासणी करत या योजनेचा लाभ घेतला. श्री गणेश आरोग्याचा या उपक्रमांतर्गत शहरातील विविध मंडळांमध्ये 203 आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. सार्वजनिक उत्सव केवळ धार्मिक आणि मनोरंजनाकरता मर्यादित नसून यंदा नागपुरामधील मंडळांनी सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्र फडणवीसनी पण आवाहन केलं आहे की प्रत्येक मंडळाच्या लोकांनी आरोग्य शिबिर हे घ्यावं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्ही दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्य शिबिर घेतच असतो. पण ह्यावर्षी शासनाने एक जाहीर केल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात घेतो. आमच्या सगळ्या सभासदांना आज 1 लाखाच्या वर आमचे सभासद आहे नागपूरला. आम्ही सगळ्यांना प्रत्येक ब्रँचच्या लोकांना आम्ही सांगितलं आहे की आज सकाळी 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत हे शिबिर राहणार आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. अनेक टेस्ट इथे फ्रीमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतरही काही प्रॉब्लेम निघाला तर आम्ही फॉलोअप घेऊन त्या हॉस्पिटलला त्या लोकांना पाठवणार आहोत. आता आपण अहिल्यानगरमध्ये जातोय. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सोसायटीत यंदा गणपती बाप्पा मायक्रो लेसच्या आधारे साकारण्यात आले. जिल्हा परिषदेचे कर्मचारी संतोष हरबा यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते दरवर्षी गणरायाला वेगवेगळ्या वस्तूंमधून आगळ्या वेगळ्या रूपात साकारत असतात. उपवासाचे पदार्थ ज्यात चिंचुके, स्ट्रॉ, 1 रुपयाची नाणी, कवड्या अशा अनोख्या वस्तूंच्या सहाय्याने ते गणरायाची निर्मिती करत आलेत. बाप्पांची मनोभावे सेवा करणं हा मूर्ती साकारण्यामागचा त्यांचा मुख्य हेतू आहे. यंदा 2 रंगांच्या मायक्रो लेसचा वापर करून त्यांनी बाप्पा साकारलेत. मूर्ती अतिशय सुंदर, देखणी आणि लक्षवेधी सुद्धा ठरली आहे. संतोष हरबा यांची ही अनोखी कलाकृती गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा विषय सुद्धा ठरती आहे. आता आपण मुंबईमध्ये कुर्ल्यात येऊया. कुर्ल्यात लिटिल मास्टर गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाची 7 फुटाच्या मूर्तीसोबत मंडळानं यंदा 1 इंचाच्या बाप्पाची सुद्धा स्थापना केली आहे. कुर्ल्यात 37 वर्षांपासून हा बाप्पा विराजमान होतोय. या 1 इंचाचा बाप्पा बघण्यासाठी आणि मोबाईलमध्ये फोटो टिपण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. शाडू मातीपासून तयार केलेली ही 1 इंचाची मूर्ती समाज माध्यमांवर सुद्धा व्हायरल होतीये. आता आपण घरगुती गणपती बघूयात. अमरावतीमध्ये जातोय. अमरावतीमधील गुल्हाने कुटुंबियांनी आपल्या गणपती मंडपात महाराष्ट्रातील विविध सणांची झलक दाखवणारी झांकी साकारली आहे. गुढीपाडवा, होळी, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, बैलपोळा, नवरात्र, दहीहंडी ते दिवाळीपर्यंत प्रत्येक सणाचं दर्शन या झाकीमधून घडतंय. प्रफुल्ल आणि प्रियंका गुल्हाने यांनी पुढच्या पिढीला संस्कृती आणि परंपरेशी जोडून ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवलाय. बाप्पाच्या दरबारात ही झांकी पाहण्यासाठी भाविकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे. यावर्षी माझ्या मिसेसच्या साहाय्याने एक पारंपरिक महाराष्ट्रातील संस्कृती हा एक देखावा इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मी महाराष्ट्रातील जे सण आहेत, जे आपण सण सेलिब्रेट करतो महाराष्ट्रामध्ये, बेसिकली ते दाखवायचं आहे. तर पुरेपूर मी एक प्रोटोटाईप मॉडेल आणि प्रयत्न केलेला आहे. दिवाळी जशी सेलिब्रेट करतात आनंदात, धूमधडाक्यात, तसे फटाक्यापासून तर आकाशदिवा लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे मी छोट्या छोट्या लहान सारी बारीक गोष्टी पण इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये पूर्ण सहयोग माझ्या मिसेसचा मला राहिलेला आहे. प्लॅनिंग पूर्ण तिचं आहे. एज्युकेशन 60% माझं आणि 40% तिचा सिंहाचा वाटा आहे यामध्ये. आजकालची पिढी जी आहे ती आपली संस्कृती सगळी विसरत चालली आहे. फक्त मोबाईलमध्ये लागलेले असतात आणि एका जागेवर बसलेले असतात. आपण कुठली पूजा करत असलो, काही करत असलो,
वटपौर्णिमेला जात असलो तरी त्यांचा तो मोबाईल काही सुटत नाही. म्हणून त्यांना म्हणजे असं समजावून सांगण्यासाठीच आम्ही हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. होळीला कलर खेळणे, होळीला पूजा करायला जाणे, होळीजवळ बैलाची पूजा करणे, दसऱ्याला रावण दहन करणे, हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता साताऱ्यात जाऊया. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील स्वर्गीय महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील यांच्या कुटुंबियांनी यंदा गणेशोत्सवात आगळा वेगळा देखावा साकारलाय. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामकरण सोहळ्याचा देखावा यंदा त्यांनी साकारला. या देखाव्यात सिंहासनावर विराजमान झालेले बाल शिवाजी, त्यांच्या सभोवती तैनात मावळे आणि शिवकाळाचं वैभव अचूकपणे साकारलं गेलंय. पैलवान धनाजी पाटील यांच्या पत्नी अश्लेषा पाटील यांनी 4 ते 5 दिवस मेहनत घेऊन हा देखावा साकारला. पाळणा हलताना दिसणाऱ्या गौराईच्या मूर्ती आणि आकर्षक राजमुद्रा पाहता क्षणी प्रत्येकाच्या मनात जय भवानी जय शिवाजीचा नाद सुद्धा घुमतोय. हा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी सुद्धा होताना दिसतीये. पुढे यवतमाळमध्ये जातोय. यवतमाळच्या शिवांश आगाशे या 4थ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्यानं जगातील देश, त्यांची संस्कृती आणि राष्ट्रीय ध्वज यांच्याबद्दलच्या आपल्या आवडीला गणेशोत्सवाच्या सजावटीचं माध्यम बनवलंय. यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरच्या बाप्पासाठी तब्बल 183 देशांचे ध्वज स्वतःच्या हाताने रंगवून एक आगळी वेगळी आरास त्यानं केली आहे. त्याच्या या अनोख्या कल्पकतेचं आणि ज्ञानाचं सर्वत्र कौतुक सुद्धा होतंय. त्यानं बनवलेल्या या देखाव्यामध्ये बाप्पाच्या साक्षीनं संपूर्ण जग एकत्र आल्याचं सुद्धा वाटतं. बुक थी वो मैंने पढ़ी, उसमें पूरे दुनिया के देश के झंडे थे. उसमें मैं सारे झंडे के डिफरेंस, कौन कौन से कलर है और डिज़ाइन देखता था. उससे मुझे आइडिया आया कि गणपति के डेकोरेशन में फ्लैग बनाएंगे. इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल, भूटान, श्रीलंका, मालदीव्स, म्यांमार, थाईलैंड, लाओस, कैम्बोडिया, वियतनाम, फिलीपींस, मलेशिया, ब्रुनाई मिलके 183 कंट्रीज के फ्लैग हैं. पुढचा घरगुती गणपती पिंपरी चिंचवड शहरातल्या कापसे कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रतिकृतीही या देखाव्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे. विशेष म्हणजे हा देखावा इको फ्रेंडली आहे. आकर्षक रोषणाई आणि हलत्या वस्तूंमध्ये देखावा अत्यंत जिवंत झालाय. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर. पिंपरी चिंचवडमधील घरगुती गणपती बाप्पाची ही दृश्य आपण बघतोय. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची त्यांनी या देखाव्यामधून प्रतिकृती साकारली आहे. देश की हर बहन को. आता आपण नाशिकमध्ये जातोय. नाशिकच्या पॅन्टी कॉलनीमधील जगताप कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. जगताप कुटुंबियांनी गणरायासाठी सुंदर अशी सजावटही केली आहे. त्यांनी बाप्पाची मूर्ती शाडू मातीनं स्वतः घरी बनवली आहे. बखर सुद्धा इको फ्रेंडली पद्धतीनं त्यांनी बांबूंचा वापर करून घरीच बनवलेली आहे. नाशिकच्या पीएनटी कॉलनीमधील त्यांनी इको फ्रेंडली बाप्पा बसवलेला आहे, ज्याची सुंदर प्रतिकृती आणि आकर्षक ही आरास सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. दिल्लीमध्ये गणेश मराठा मित्र मंडळ गेल्या 26 वर्षांपासून श्री गणेशाची स्थापना करतात. दिल्लीत पहिल्यांदाच कीर्तन सोहळ्यांचं आयोजनही करण्यात आलंय. महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा दिल्लीकर जोपासणार आहेत आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी प्रथमच गणेशोत्सवामध्ये कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलं गेलेलं आहे.